मॉर्निंग स्टुडंट, मी तुम्हाला व्हिडिओ लिंक पाठवलेले आहेत. त्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्सपासून आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता त्या पुढचा जो पार्ट आहे तो पेज नंबर 4 वरती आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने यूज युअर ब्रेन पॉवर आणि कॅन यू रिकॉल ह्या ज्या गोष्टी विचारल्या त्या तुम्ही काहीही सोडायच्या नाही आहेत. तुमचं लॉजिकल थिंकिंग किती आहे किंवा तुम्हाला काही काही गोष्टी समजल्यात यासाठी ते प्रश्न विचारलेले असतात. आता यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काय क्वेश्चन विचारले बघा. आय हॅव रिटर्न this question on this blackboard and given you the explanation what this question suggests you. If the area ESF in the figure 1.4 is equal to area ASB, what will you infer about EF? म्हणजे जर एरिया, आता कोणता एरिया, ASB हा एरिया नंबर 1 हा जर कुणाबरोबर असेल तर ESF बरोबर असेल तर तुमचं मत काय आहे, EF बद्दल तुमचं मत काय आहे. तर सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो, केपलरचा लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी प्लॅनेटला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी लागेल, तेवढाच वेळ सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागेल. म्हणजेच यातनं काय इन्फर होत आहे, टाइम टेकन बाय द प्लॅनेट टू मूव्ह फ्रॉम ए टू एफ is equal to time taken by the planet to move from A to B. तुम्हाला बदलून विचारू शकतात, if the area CSD in the figure is equal to area ESF, then what you will infer about C to D or E to F. तेव्हा तुम्हाला सेम एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की टाइम रिक्वायर्ड बाय द प्लॅनेट टू मूव्ह फ्रॉम C to D is equal to टाइम रिक्वायर्ड फॉर द प्लॅनेट टू मूव्ह फ्रॉम E to F. हे तुमचं आन्सर अपेक्षित आहे. आता नेक्स्ट बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा नेमका काय, हा एक लॉ आहे न्यूटनचा. आता तो लॉ काय आपल्याला एक्सप्लेन करतो. इट स्टेट दॅट एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करते एका फोर्समुळं. त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट and inversely proportional to square of distance between them. म्हणजे हा फोर्स जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा तुम्हाला काढायचा आहे. तर तुम्ही कसं काढणार, त्या दोन ऑब्जेक्टचे जे मास आहे किंवा वजन आहे त्यांचा गुणाकार करणार तुम्ही आणि त्यांच्यामधले जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर इनव्हर्सली प्रोपोर्शनल घेणार. आता मॅथमॅटिकल कन्सेप्ट जेव्हा तुम्हाला हा क्वेश्चन बोर्डमध्ये विचारतील, राईट द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तेव्हा तुम्ही मॅथमॅटिकल कन्सेप्ट विथ अ डायग्राम लिहिणं अपेक्षित आहे. 100% लिहायलाच पाहिजे, कारण इसेन्शियल आहे, तरच तुम्हाला तो लॉ कळलेला आहे. आता जे स्टेटमेंट आहे ते पुस्तकामध्ये सुद्धा दिले. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. This force is directly proportional to product of their masses of the two objects and inversely proportional to square of distance between them. आता मॅथमॅटिकल कन्सेप्ट जर तुम्हाला अंडरस्टँड करायचे असेल, यू हॅव टू ड्रॉ द डायग्राम. फिजिक्समध्ये काय तर डायग्रामला महत्व आहे, बायोमध्ये पण आहे तसं फिजिक्समध्ये पण आहे. मॅथमॅटिकल कन्सेप्ट लिहिताना डायग्राम तुम्ही मस्त काढणं गरजेचं आहे. आता कन्सिडर द टू मासेस ऑफ मास m1 and another object with a mass m2. The distance between the center of the two masses, consider it is a d. D is the distance between the center of the two masses. Then according to Newton's universal law of gravitation, the gravitational force is directly proportional to F is directly proportional to m1 m2 upon d square. m1 m2 upon d square. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वेअर you have to write m1 m2 काय आहे. m1 is the mass of the first object,
m2 is the mass of second object. हा force m1 attracted other object with the force F. m2 is the object attract this mass of the object m1 with a definite force. म्हणजे हा जो फोर्स आहे त्यांच्यामधला तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, यू हॅव टू रिमूव्ह द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. Then how to remove? You have to take some constant, another constant. Therefore, F is equal to G, capital G, m1 m2 upon d square. Where आता G नेमकं काय आहे बघा. What is the value of G? G हा नेमका काय आहे? Where G is universal gravitational constant. Universal gravitational where G is the universal gravitational constant. G हा universal gravitational constant आहे, हे लक्षात ठेवा. G आपण प्रोपोर्शनॅलिटी जे साइन आहे ते रिमूव्ह केलं तेव्हा तिथं काय येणार G. आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ G? हाऊ टू डिटरमाइन द एसआय युनिट? एसआय युनिट आपण कसं काढायचं Gचं आणि त्याची व्हॅल्यू कुणी डिटरमाइन केली पहिल्यांदा आणि त्याची व्हॅल्यू काय ते बघूया. आता तुम्हाला जर क्वेश्चन विचारला स्टेट द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, डिटरमाइन द एसआय युनिट ऑफ G, तर फक्त डिटरमाइन द एसआय युनिट ऑफ G. डिटरमाइन म्हणजे तुम्ही काढायचं आहे एसआय युनिट, तिथं डायरेक्ट फक्त मेन्शन करायचं नाही न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तर ते डिटरमाइन कसं करायचं? फर्स्ट यू हॅव टू राईट द लॉ. F is equal to, finally F you have to come at this point. F is equal to capital G m1 m2 upon d square. Then after that you have to write SI unit of G. SI unit of G according to Newton's universal law of gravitation. F is equal to G m1 m2 upon d square. Then where m1 is the mass of the first object, m2 is the mass of another object and d is the distance between them. इथं डायग्राम काढणं गरजेचं आहे. डायग्राम m1 m2 force F and this is the distance between them. Then you have to determine the SI unit of G. तुम्हाला SI unit काढायचं आहे G चं, तर तुम्ही कसं काढणार बघा. therefore G is equal to d square, हा डिवाइड आहे तिकडे मल्टिप्लिकेशनला जाणार F d square upon m1 m2. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? फाइंड आउट द SI unit of all these quantities which are present on your right hand side. therefore SI unit of G is equal to SI unit of force. SI unit काय आहे फोर्स? न्यूटन. यू हॅव टू राईट कॅपिटल N. SI unit of D, डिस्टन्स SI युनिट काय आहे? मीटर. पण ह्याच्या डोक्यावरती काय आहे? स्क्वेअर. यू हॅव टू राईट मीटर स्क्वेअर अपॉन आहे तसं डिवायडेशनचे चिन्ह आहे तसं घेतलं आपण. m1 मास कशामध्ये मेजर करतात? किलोग्रॅम मध्ये. therefore किलोग्रॅम इंटू किलोग्रॅम यांचा गुणाकार म्हणजे काय होणार? किलोग्रॅम स्क्वेअर केजी स्क्वेअर. दिस इज द SI युनिट ऑफ G. G ची बघा F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. G चं तुम्हाला काय करायचं आहे? SI युनिट फाइंड आउट करायचं आहे. त्यावेळी तुम्ही काय करणार आहे? G d स्क्वेअर इकडे घेणार मल्टिप्लिकेशनला, m1 m2 खाली घेणार, त्यानंतर SI युनिट लिहिणार सगळ्यांचे. हे जे डिस्टन्स SI युनिट काय, फोर्सचं काय किंवा मासचं काय हे तुम्हाला 90 मध्ये झालेलं आहे. तर या सगळ्यांची क्वांटिटी आपण इथं पुट करायची आहे. यू विल गेट SI युनिट ऑफ G न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आता दुसरी लिहिण्याची पण मेथड आहे. हा केजी स्क्वेअर काय आहे? डिनॉमिनेटरला जर तुम्ही वरती घेतला तर SI युनिट काय होणार?
SI unit of G, SI unit of G is equal to Newton meter square into kg raised to -2. म्हणजे मॅथ्सचा रूल आहे. काय मॅथ्सचा रूल आहे की डिवायडेशनची क्वांटिटी न्यूमरेटरला गेल्यानंतर काय होते, त्याच्या डोक्यावर जो बसलाय तो मायनस मध्ये जातो. म्हणजे kg स्क्वेअर आहे, तो काय होणार kg रेस टू -2. आता मल्टिपल चॉईसला तुम्हाला विचारलं व्हॉट इज द SI युनिट ऑफ G, SI युनिट काय आहे जीचं, तर लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ऑप्शन असा पण असू शकेल, पहिला ऑप्शन न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, दुसरा ऑप्शन असा असू शकेल न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू kg रेस टू -2, तिसरा ऑप्शन असू शकतो बोथ A अँड B, आणि चौथा ऑप्शन असू शकतो नन ऑफ द अबव. मग हे दोन्ही पण युनिट बरोबर आहेत. हे व्हिडिओ बघताना नोट डाऊन करायचंय, दोन्ही युनिट बरोबर आहेत. न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, kg स्क्वेअर वरती गेल्यानंतर काय होणार आहे रेस टू -2. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ G, G ची व्हॅल्यू पहिल्यांदा कोणी डिटरमाइन केली तर हेनरी कॅव्हेंडिश नावाच्या सायंटिस्टने डिटरमाइन केली. फिल इन द ब्लँकला तुम्हाला विचारलं जाऊ शकते हु हॅज डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ G. तर हेनरी कॅव्हेंडिश नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने डिटरमाइन केला. तर ती व्हॅल्यू नेमकी काय आहे तर ती पाठ करायची 6.673 into 10 raised to -11. What is the value of G? The value of G, G ची व्हॅल्यू नेमकी काय आहे, व्हॅल्यू ऑफ G 6.67 into 10 raised to -11 Newton meter square per kg square, or you can write Newton meter square kg raised to -2. Both these are correct unit, SI unit. आता ही जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला मॅथ्स मध्ये उपयोगी पडणार आहे, किंवा फिल इन द ब्लँकला किंवा चूज द करेक्ट पेअर मध्ये विचारली जाऊ शकते, त्यामुळे ती हे बघायची. आता नेक्स्ट मधल्या ब्लॉक मध्ये जर 4 नंबर पेज तुम्ही बघितलं त्यामध्ये काय दिलंय, जॉन स्केपलरची माहिती दिलेली आहे की जॉन स्केपलर जर्मन ॲस्ट्रॉनॉमर होता आणि त्यानंतर त्यानं मॅथमॅटिशियन पण होता, फेमस ॲस्ट्रॉनॉमर हेल्पर होता. तो टायको ब्राही नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याच्या तिथं असिस्टंटचं काम करायचा कोण, केपलर. आणि आफ्टर द सडन डेथ ऑफ ब्राही केपलर अपॉइंटेड रॉयल मॅथमॅटिशियन इन हिज प्लेस. केपलरची डेथ झाल्यानंतर काय झालं, केपलर वॉज अपॉइंटेड रॉयल मॅथमॅटिशियन इन द प्लेस. म्हणजे टायको ब्राहीची डेथ झाल्यानंतर टायको ब्राही एक नावाचा सायंटिस्ट होता, त्याच्याकडे असिस्टंट म्हणून कामाला हेल्पर म्हणून हा होता कोण, केपलर. आणि टायको ब्राहीची जेव्हा डेथ झाली तेव्हा त्याचा पुढचा जो रिसर्च आहे तो केपलरने केला. अँड ही इन्व्हेंटेड 3 प्लॅनेटरी लॉज. त्यानंतर त्याने 3 प्लॅनेटरी लॉजचा शोध लावलेला आहे, ऑब्झर्वेशन केलेला आहे. देन ही रोट द सेव्हरल बुक्स, त्यांना भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्याचा लॉचा उपयोग करून न्यूटननं पुढे फॉर्म्युलेशन केलेले आहेत. न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वगैरे जे आले ते केपलरचे 3 लॉज झाल्यानंतर त्याचा वापर करून न्यूटननं अनेक शोध लावलेले आहेत. आता नेक्स्ट बघा काय आहे की खाली एक सेंटेन्स दिलेला आहे, इफ द मास ऑफ द वन ऑफ द ऑब्जेक्ट गेट डबल देन फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट ऑल्सो गेट डबल. आता हे प्रूव्ह दॅटला विचारलं जाऊ शकतं. मग ते कसं प्रूव्ह करणार तुम्ही, तर बघा क्वेश्चन बघा, इफ one of mass of one of the object is double, then gravitational force between 2 objects also doubles. Prove that. असा जर तुम्हाला बोर्डामध्ये क्वेश्चन आला, प्रूव्ह दॅट इफ द मास ऑफ वन ऑफ द ऑब्जेक्ट इज डबल then gravitational force between the 2 objects also double. जेव्हा एखादं मास डबल झालं
दोन ऑब्जेक्ट आहे त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यामधला एखादा मास डबल झालं, त्याचं वस्तुमान वाढलं, वजन दुपटीनं वाढलं, तर दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण डबल होतो. तर त्यावेळी तुम्हाला प्रूफ देताना काय करायचं आहे बघा. प्रूफ देताना पहिल्यांदा अकॉर्डिंग टू न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन each and every object in the universe attract other object with a definite force. This force is directly proportional to product of the two masses of two objects and inversely proportional to square of distance between them. हे डायग्राम काढून लिहायचंय पहिल्यांदा. हे डायग्राम काढून तुम्ही काय करायचंय मेन्शन करायचंय. आता बघा लेट therefore according to Newton's universal law of gravitation इथं लॉ लिहायचं आहे. तुम्ही लॉ लिहायचं आहे, मी इथं लिहित नाहीये. Every object in the universe attract other object with a definite force. This force is directly proportional to product of the masses of the two objects and inversely proportional to square of distance between them. हे तुम्ही लिहायचं आहे. तिथं डायग्राम काढायचे आहे. M1 M2 फोर्स दोघांमध्ये डिस्टन्स तुम्ही दाखवायचं आहे. मी तर काढत नाही. आता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 अपॉन d स्क्वेअर, वेअर G इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. खाली लिहायचं आहे वेअर G काय आहे ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. M1 मास ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट, M2 मास ऑफ द अदर ऑब्जेक्ट, D इज द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. हे लिहायचं आहे वेअर, हे तर कोपऱ्यामध्ये लिहायचं आहे. आता लेट M1 गेट डबल, म्हणजे मास M1 आहे ते डबल झालं. देअरफॉर किंवा M2 सुद्धा घेऊ शकता तुम्ही, कुठलंही मास डबल करायचं आहे तुम्हाला. आता त्यामध्ये आपण फक्त M1 ची केस बघूया. लेट M1 गेट्स डबल, देन व्हॉट यू राईट M1 इज इक्वल टू 2M1. तुम्ही काय लिहिणार M1 ची व्हॅल्यू 2M1. दिस इज इक्वेशन नंबर 1. पुट द व्हॅल्यू ऑफ M1, put M1 is equal to 2M1 in equation number 1. Therefore बघा F is equal to F म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. F is equal to G. आता M1 च्या ऐवजी आपण काय घालणार आहे 2M1 into M2. आता हा फोर्स आहे तो F2 मानूया आपण आणि हा फोर्स काय आहे F1. इथं मास डबल झाले, हा पहिला फोर्स आहे. आता मास डबल झाल्यानंतर येणारा फोर्स कुठला आहे F2. M1 ची व्हॅल्यू आपण 2M1 घातली इंटू 2M2 अपॉन d स्क्वेअर. d स्क्वेअर आहे तसं येणार डिनॉमिनेटरला, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जेव्हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते एखादी क्वांटिटी ती डिनॉमिनेटर मध्ये येते, डायरेक्टली प्रोपोर्शनल क्वांटिटी न्यूमरेटर मध्ये येते. हे कायम लक्षात ठेवायचं. आता we will solve the equation. Therefore F2 is equal to 2G M1 M2 upon d square. Equation number 2. Now divide equation 2 by 1. Divide करा 2 equation number 2 ला आपण equation number 1 ला divide करूया. Then what we will get, divide equation 2 by equation 1. Therefore F2 upon F1. आता बघा कसं येणार मग हे 2G M1 M2 upon d स्क्वेअर अपॉन काय येणार आहे त्याच्या खाली F1 ची क्वांटिटी येणार आहे. आता अपॉन येणार बघा, अपॉन काय येणार G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. आता मॅथ्स मध्ये रूल आहे, काय रूल आहे बघा A अपॉन B अपॉन C अपॉन D अशी जर क्वांटिटी असेल तर खालची क्वांटिटी आहे ती काय होते उलटून मल्टिप्लायला जाते. म्हणजे काय येणार A अपॉन B इंटू D अपॉन C. तसंच इथं काय आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर, पुन्हा काय आहे हा पूर्ण न्यूमरेटर आहे सगळा आणि हा खालचा काय आहे डिनॉमिनेटर आहे. तर तुम्ही काय करणार आहे लक्षात घ्या, हे उलटून मल्टिप्लायला जाणार, उलटून काय होणार मल्टिप्लायला जाणार. आता उलटून मल्टिप्लायला जाणार म्हटल्यानंतर मग ही क्वांटिटी कशी येणार आहे लक्षात घ्या. काय होणार या क्वांटिटीचं ही उलटून मल्टिप्लायला जाणार.
Therefore F1 upon F2 you have to write, therefore F2 upon F1 is equal to 2G M1 M2 upon D square. आता खालची क्वांटिटी उलटून मल्टिप्लायला जाणार, का जाणार तर हा मॅथचा रूल आहे. देअर इंटू डी स्क्वेअर अपॉन जी M1 M2, जी गेट कॅन्सल, M1 गेट कॅन्सल, M2 गेट कॅन्सल, this d square also get cancelled. Therefore finally what we will get, therefore हे चिन्ह लिहायचं आहे. जसं मॅथ्स मध्ये तुम्ही लिहिता तसं जेव्हा मॅथ्स सोडवता फिजिक्स मध्ये तेव्हा हे अपेक्षित आहे. therefore ह्याला पण मार्क आहेत. हे रिप्रेझेंटेशन जे आहे तुमचं, तुम्ही कशा पद्धतीने करता याला मार्क आहे, हे लक्षात ठेवायचं. therefore F2 upon F1 is equal to 2. therefore F2 is equal to 2F1. This is the required expression. This is required expression, or this is the proof. Thus proved, you can write also, thus proved. What you have proved? What is the statement? Remember the statement, if one of the mass of the object get double, then force between the two object also get double. That is F2 is the another force. हा डबल झालेला आहे, पहिल्या फोर्स पेक्षा डबल झालेला आहे. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या की तुम्हाला मास डबल करायचा आहे, F2 काढायचा आहे, दोघांचा रेशो घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने पुढं सॉल्व्ह करत जायचं आहे. हे जे प्रूफ आहे ते तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये व्हिडिओ बघताना नोटबुक